पहिली बातमी आहे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची। मोदींचा हा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस आहे, त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केलाय। 17 सप्टेंबर नंतर कळेल की मोदींचं काय होईल असं राऊत म्हणतायत। अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत असं देखील राऊतांनी म्हटलंय। याचबरोबर त्यांनी जुन्नरमधील अत्याचार घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे। जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण आहे। इतर विषयावर बोलता मग मुलींवरील अत्याचारावर पण बोला असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि यावरूनच त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे। गेले काही महिने मी हे सांगतोय की हे महाशय जे आहेत प्रधानमंत्री सध्या ते त्यांची टर्म पूर्ण करत नाही आहेत। त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावं लागतंय। तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर या गोष्टीचा उलगडा होईल। 17 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आहे। काय खूप अभ्यास करून इथे उभं राहावं लागतं आम्हाला। नाही 17 सप्टेंबर नंतर असं काय होईल ते कळेल। 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्याने अंदाज साजरा करावा। त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री। नंतर पुढल्या त्याने प्रसंगाला सामोरं जावं। अमित शाह कधीच प्रधानमंत्री होणार नाही। ज्या मुलींवरती कोवळ्या मुलींवर 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या तुमच्याच राज्यात ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे, तुम्हाला सरकारच्या वहिनी साहेबांना वेदना होत नाहीत का? तुम्ही इतर सगळ्या विषयावर पोपटपंची करता। मी महाराष्ट्रातच राहीन, मी दिल्लीत जाणार नाही यावर तुम्ही मत व्यक्त करता। शिवसेनेवर मत व्यक्त करता। सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल लागणार हे तुम्ही बेशक ठोकून देता। पण या महाराष्ट्रात सातत्यानं कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत, कोवळ्या मुली सर्पदंशानं मरतायत, आत्महत्या करतायत। त्यावर या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री, या राज्याचे डुप्लिकेट उपमुख्यमंत्री, ज्यांचं आता जाणारं उपमुख्यमंत्री पद, त्यांना कधीतरी बोलावं असं वाटतं का?